आमचे संघर्ष येऊ दे, मल्हार येऊ दे, आदरणीय दीपक भाऊ बोराडे यांनी 16 दिवस जालना या ठिकाणी उपोषण केलं आणि महाराष्ट्रातला आमचा जो धनगर बांधव होता तेवढ्याच संख्येने त्या ठिकाणी, मोठ्या संख्येने त्या ठिकाणी उपस्थित राहिला आणि दीपक भाऊंची ताकद वाढवली। या महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, जालन्याच्या आदरणीय पालकमंत्री पंकजाताई त्या ठिकाणी येऊन त्यांचं उपोषण सोडण्याचा प्रयत्न केला, पण त्यांनी सांगितलं जोपर्यंत धनगर समाजाला न्याय भेटत नाही अशा 100 वेळा आश्वासन देण्यात आलेले आहेत, पण जोपर्यंत धनगर समाजाला सवलती लागू होत नाही तोपर्यंत आम्ही उठणार नाही। आणि आदरणीय देवाभाऊ त्यावेळेला दूरध्वनीवरून त्यांना 1 तासभर मोबाईलवर बोलत होते, पण 2 महिन्याच्या नंतर कुठलाही योजना लागू झाली नाही किंवा काहीच धनगर समाजाची कोणताही प्रश्न सुटला नाही। म्हणून आदरणीय आमचे दीपक भाऊ बोराडे साहेब यांनी पुन्हा महाराष्ट्र पिंजून काढला आणि येणाऱ्या 21 तारखेला आझाद मैदानावर जो काही मेळावा आयोजित केलेला आहे, मोर्चा आयोजित केलेला आहे, त्यासाठी आज आम्ही जालन्यावरून 10 वाजता निघणार होतो, पण रात्रीच पोलीस खात्याने आणि शासनाच्या लक्षात आलं की धनगर समाज हा महाराष्ट्रामध्ये 2 नंबर संख्येचा समाज आहे। हे जर मुंबईत आले तर जसं जरांगे पाटलांनी त्या तिथं बसूनच आरक्षण आणलं, तसंच हे देखील धनगर बांधवाला आपल्याला आरक्षण दिल्याशिवाय ते तिथून उठणार नाहीत हे त्यांना कळल्यामुळे त्यांनी रात्रीच आमच्यासारखे जे काही तालुक्याला काम करणारे काही सामाजिक कार्यकर्ते आहेत, मला सुद्धा ही त्यांनी नोटीस दिली। अशा 100 त्यांनी मला आतापर्यंत 17 वर्षाचा माझा जो लढा आहे सामाजिक कामामधला, तर माझ्याकडे 100 अशा नोटीस त्यांनी मला दिलेल्या आहेत। याला मी नोटीस आता म्हणतच नाही, याला मी आज प्रेमपत्र, मला हे प्रेमपत्र मिळालेलं आहे। आणि असे त्यांनी 200 जरी मला प्रेमपत्र दिले आणि नोटीस दिले, 200 गुन्हे जरी माझे झाले, तर धनगराचा जो लढा आहे आमचा हक्काचा आहे एसटी आरक्षणाचा। कारण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानामध्ये 42 कलम मध्ये 36 नंबरच्या सूचीमध्ये उल्लेख आहे की धनगर समाज हा एसटी मध्ये आहे। मग हे का टाळाटाळी करतात? तर यांना माहित आहे धनगरांची संख्या जास्त आहे, धनगराला जर आरक्षण मिळालं तर उद्या यांचे आमदार खासदार होतील आणि आपल्याला सत्तेपासून बाजूला राहावं लागेल। म्हणून यांनी रात्रीच ह्या नोटीस काढून प्रत्येक कार्यकर्त्याला दिले। एवढंच नव्हे तर आज पहाटे 4 वाजता आमचे आदरणीय मल्हार येऊ दे, दीपक भाऊ बोराडे यांच्या घराच्या बंगल्याजवळ सर्व ठिकाणी कटोकट असा पोलीस बंदोबस्त त्यांनी ठेवलेला आहे आणि जालन्यात प्रत्येक चौकात पोलीस आहेत। त्यांना माहित आहे की हे मुंबईला गेले की आरक्षण घेतल्याशिवाय राहणार नाही, पण महाराष्ट्रातल्या सर्व धनगर बांधवांना सांगतोय आम्ही जालन्याकडे निघालो, तुम्ही पण जालन्याला या, आपल्याला मुंबईला जायचं आणि आरक्षणच घेऊन यायचं।